ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना आत्ता या ठिकाणी होत आहे। तरी या परिसरातील सर्व व्यापारी नागरिक बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे। कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत आहे। साहेबांनी आत यायचं आहे। महाराजांचा औक्षण करून त्याचं पूजन केलं जात आहे। श्री शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवावं। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय, 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय म्हणण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि स्वराज्य हे स्वतःच दिलं आणि ते महाराष्ट्रापासून दिल्लीच्या तख्त्यापर्यंतही आपल्याला ओळख करून दिली आणि मराठ्यांचं स्वराज्य दिले। त्यामुळे जाणता राजा म्हणून महाराजांना ओळखलं जातं आणि हा उत्सव त्याची जयंती ही आपण पिढ्यानपिढ्या आपण ही साजरी करत आहोत। साजरी करण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या पुढच्या पिढीला महाराजांचं महत्त्व, महाराजांचं बलिदान, संभाजी महाराजांचं बलिदान, संभाजी महाराजांनी लहान वयामध्ये जे ग्रंथ लिहिले संस्कृतमध्ये ते कोणते होते आणि त्यांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य होतं। छोट्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्याला भरपूर काही देऊन गेलेलं आहे आणि आपलं आयुर्मान आता वाढलेलं आहे, आपण 80-85 पर्यंत जातोय। तर छोट्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे महाराज एक 51-52च्या घरात गेले असतील, तर संभाजी महाराज हे 32-33व्या वर्षात गेलेले आहे। या छोट्या वयामध्ये त्यांनी मोठी अशी कारकिर्दी केली, आपल्याला स्वातंत्र्य दिलं, आपल्याला एवढं सगळं देऊन ते गेलेले आहेत। ते स्वराज्य सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि पुढच्या पिढीवर आहे आणि ती सांभाळताना आणि जबाबदारी आपण पुढच्या पिढीला देताना ज्या
त्यावेळेच्या परंपरा आहेत, रूढी आहेत, त्या रूढी तशाच आपण जतन केल्या पाहिजे. मी आज जतन केल्या तर त्या पुढे आपली पिढी ती जतन करणार आहे. हे जे लक्षात ठेवून जी जयंती आहे आपण साजरी करणार आहे, त्या जयंतीला कुठलीही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपल्या प्रत्येक शिवसैनिक बांधवांना करून आणि आपल्या हिंदू धर्मियांकडून सगळ्यांनी झालं पाहिजे. महाराज हे सर्व धर्म समभाव होते, सगळ्या धर्माला न्याय देणारे होते, 12 बलुतेदारांचे होते, रयतेचे राजे म्हणून होते, सर्वांना सामावून घेणारे राजे होते. त्यामुळे महाराजांचा विचार हा तळागाळातील लोकांकडे तर पोहोचलेलाच आहे, पण आत्ता जी काही आपले युवक आहेत ह्यांच्या मनामध्ये सुद्धा तो पोहोचला पाहिजे. आणि ते काम आपण सातत्याने जर करत गेलो तर शिवरायांची महती, संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्याला नेहमी आठवत राहील. आणि त्या उत्स्फूर्त म्हणजे त्याच्या बलिदानाने आपण उत्स्फूर्त होऊन त्या जिद्दीने आपण काम करून आपण त्याच्या स्मृती लक्षात ठेवून आपण जर कार्य केलं तर मला वाटत नाही की ह्या महाराष्ट्राला काही कमी पडेल. आज मला इथं बोलवलं आणि मला मान दिला आणि हा प्रत्येक वेळेला मान असतो असं मला पावसकर सर आले होते आणि त्यांनी मला पत्रिका दिली की साहेब तुम्ही आलंच पाहिजे. हा एक मान इथल्या सिनियर पीआयला दिला जातो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या मानाला मी कायम माझ्या स्मरणात ठेवेन. आणि कराडकर हा उत्सव, ही जयंती आहे, हा उत्सवच आहे आपला, तर हा उत्सव, ही जयंती ही चांगली प्रकारे कशी साजरी करेल याकडे आपण लक्ष देऊया. आणि सगळ्यांना परत एकदा मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि मला मान दिला याच्याबद्दल सुद्धा मी आपल्या कराडकरांचे आभार मानतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. थँक्यू. आभार आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना चौडी चौकामध्ये करण्यात आलेली आहे. प्रतिवर्षी कराडकर शहरातील व्यापारी, नागरिक बंधू भगिनी अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य करीत आलेले आहेत. चालू वर्षापासून आम्ही कुणालाही कोणत्याही व्यापाऱ्यांच्याकडे वर्गणीसाठी गेलेलो नाही आणि वर्गणी आम्ही इथून पुढे मागणार नाही. परंतु ज्यांना ऐच्छिक देणगी देण्याची शिवजयंतीसाठी इच्छा असेल त्यांनी देणगी आणून देण्यास काही हरकत नाही. त्याचप्रमाणे उद्या महत्त्वाचा दिवस, जयंतीचा दिवस, संपूर्ण कराड शहरामध्ये सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना कराड शहरातील सर्व मंडळामध्ये होणार आहे. तसेच चित्ररथ, देखावे हे सर्वांसाठी उद्या संध्याकाळी पाहण्यासाठी खुले राहणार आहेत. त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 30 तारखेला आपल्या हिंदू एकता आंदोलनाची भव्य दरबार मिरवणूक जी आहे ती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी आपण कराड शहरातील सर्व शिवभक्त, व्यापारी, नागरिक बंधू भगिनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. ही दरबार मिरवणूक सायंकाळी 5 वाजता पांढरीच्या मारुतीपासून निघेल. तरी सर्वांनी या दरबार मिरवणूक उपस्थित राहावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कराडातील त्या शिवजयंतीचं 55 वर्ष आहे. गेले 55 वर्ष कराडकरांनी चांगल्या पद्धतीनं साथ दिलेली आहे. ह्यापुढे ते निश्चित घेणार आहे. आजच्या या कार्यक्रमात किंवा सण जो आपला साजरा करतो आहे उद्या आजपासून 30 तारखेपर्यंत त्या सणाला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी प्रत्येक हा शिवभक्त घेईलच, त्याबद्दल प्रश्न नाही. पण परवा दिवशीची मिरवणूक फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या दिवशी सगळ्यांनी त्या मिरवणुकीत सामील व्हावं. आज अत्यंत गरज आहे की सगळ्यांनी मिरवणुकीत सामील होणं. मोठी मिरवणूक असती त्याबद्दल प्रश्न आहे. व्यापारी आम्हाला सहकार्य करत असतात त्याबद्दलही प्रश्न नाही. पण व्यापाऱ्यांना पण मी आवाहन करतो की आपण पण सहभागी व्हावं. हा वर्षातून एक दिवस आपण आमच्यासाठी काढावा, हिंदुत्वासाठी काढावा, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करू शकतो. आणि अशा या कार्यक्रमासाठी आपले PI साहेब कराडचे आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या वेळात वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर या भागातील व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमास आले आणि आम्हाला सहकार्य केलं, याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि पत्रकारांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात, नेहमीच करतात, आताही करत आहेत. मागल्या वार्ताहर परिषदेपासून त्यांनी चांगल्या पद्धतीनं ह्याला शिवजयंतीला हायलाईट केलेलं आहे. पण इलेक्ट्रिक मीडिया असो किंवा वर्तमान असो सगळ्यालाच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि उद्याच्या उद्याच्या शिवजयंतीचा महत्त्वाचा दिवस आहे, अक्षय तृतीया आहे. तर त्या दिवशी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला सण साजरा करायचा आहे. तर तो व्यवस्थित पार पडूया. आणि जी काय डेकोरेशन्स असतील ती डेकोरेशन मिरवणुकीच्या मार्गात कुठं अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं करावीत. आणि त्या पद्धतीने आपापल्या भागातील डेकोरेशनला सूचना द्याव्यात, तिथल्या मंडळांना सूचना द्याव्यात, एवढं सांगतो आणि माझी 2 शब्द संपवतो. KMS न्यूज स्पंदन.